देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी रिजवान खान उस्मान खान यांनी बाजार ओट्यावरील अतिक्रमण व गुरे बांधण्याच्या तक्रारी संदर्भात दिनांक 26 जानेवारी 2026 पासून सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतले आहे। रिजवान खान यांनी यापूर्वी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे उपोषणाचा अर्ज सादर केला होता। त्या अनुषंगाने पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून चौकशी सुरू करण्यात आली। पंचायत समिती बुलढाणा यांच्या पत्र क्रमांक 169/2026 दिनांक 9 जानेवारी 2026 नुसार बाजार ओट्यावरील अतिक्रमण व गुरे बांधण्याबाबत संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळवण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे। प्रशासनाकडून योग्य कार्यवाही सुरू असल्याचे लेखी पत्र उपोषणकर्ते रिजवान खान यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। त्यावेळेस विस्तार अधिकारी, देऊळगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, भारतीय जनता पार्टीचे नंदू लवंगे इत्यादी मंडळ उपस्थित होते। यावेळी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या 4 दिवसापासून इथं आमरण उपोषणाचा इशारा देऊळघाटच्या हितासाठी देऊळघाटात घाण जेवढी मोठी घाण झाली त्या घाणीसाठी आणि गावातील अतिक्रमणासाठी रिजवान खान आमचे मित्र यांनी गेल्या 4 दिवसापासून इथं उपोषण सुरू केलं। आता 4 दिवस कोणी या ठिकाणी आले नाही, त्यांना भेटीसुद्धा दिली नाही। प्रशासनाने यांच्याकडे खूप मोठं दुर्लक्ष केलं। पण गावाच्या आरोग्यासाठी, गावातल्या लोकांसाठी, गावाच्या समस्यांसाठी राजूभाऊने स्वतःचा जीव गावावर लावून गावाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी ते 4-4 दिवस झाले या ठिकाणी बसले आणि शेवटी त्यांच्या कामाला, त्यांच्या उपोषणाला या ठिकाणी यश आलं। आणि आमच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवते साहेब आणि देऊळघाटचे ग्रामसेवक यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, पण यांचे गावातील राजकारणी लोक त्यांना थोडासाही रिस्पॉन्स दिला नाही। त्यामुळे त्यांचे हातपाय थकले आणि त्यांच्याकडून तेवढं काही झापलं नाही। पण त्यांनी तरी शेवटी स्वतः लिहून दिलं गवते साहेबांनी आणि त्यांनी आणि BDO साहेबांनी की बा येत्या 15 तारखेपर्यंत देऊळघाटातलं अतिक्रमण राजूभाऊच्या म्हणण्याप्रमाणे सगळं अतिक्रमण 15 तारखेच्या आतमध्ये पुन्हा साफ करून देऊ असे त्यांनी स्वतः म्हणजे गावीच नाही तर लेखी दिलं। लेखी सोबत देऊन 15 तारखेपर्यंत गावातलं सगळं अतिक्रमण निघून जाईल आणि शेवटी राजूभाऊला त्या उपोषणाला यश आलं। त्यामुळे मी राजूभाऊचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे उपोषण सोडा त्यांनी असं मी जाहीर करतो। राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।